राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणे तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा माधव भरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणी त्वा विठ्ठल बलवा त्वा माधव बलवा सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवीवर सुखाचे आगर वापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा माधव भरवा सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा त्वा माधव बलवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम एक धरिलाचे ते आम्ही रखो मायेचा पती आम्ही रखो मायेचा पती आम्ही रखो मायेचा पती धरिलाचे ते आम्ही रघुमाईचा पती आम्ही रघुमाईचा पती आम्ही रघुमाईचा पती तेने झाले अवघे काम झाले अवघे काम तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम निवारेला भव भ्रम निवारेला भव भ्रम निवारेला भव भ्रम तेने झाले अवघे काम निवारिला भवश्रम निवारिला भवश्रम निवारिला भवश्रम परद्रव्य पर नारी झाली विषाची परी 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 तेने झाले अवघे काम झाले अवघे काम तेने झाले अवघे काम झाले अवघे काम तेने झाले अवघे काम निवारेला भव भ्रम निवारेला भव भ्रम निवारेला भव तेने झाले अवघे काम निवारिला भवश्रम निवारिला भवश्रम निवारिला भवभ्रम तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार तुका म्हणे वार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार तेने झाले अवघे काम झाले अवघे काम तेने झाले अवघे काम झाले अवघे काम तेने झाले अवघे काम निवारीला भव भ्रम निवारीला भव भ्रम निवारीला भव तेने झाले अवघे काम निवारिला भवश्रम निवारिला भवश्रम निवारिला भवश्रम विठ्ठल 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 विठ्ठल
कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत शिरोमणी माणकोजी महाराज की विठ्ठल 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 एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारेला भवभ्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणा करता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त वैराग्य शिरोमणी जगतोद्धारक जगद्गुरू श्रीमंत संत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अत्यंत महत्त्वाचा भक्तीमध्ये असणारी एकविधता प्रकट करणारा अभंग आहे. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज भक्तीमध्ये एकविधता कशा पद्धतीने आहे हे प्रकट करत असताना तुकाराम महाराजांना कुणीतरी विचारलं, तुकाराम महाराज एक असणारा परमात्मा तुम्ही चित्तामध्ये धारण केला याचा अर्थ काय? तुकाराम महाराज सांगतात, एक असणारा परमात्मा त्याची आम्ही भक्ती केली, त्याचं आम्ही भजन केलं, त्याचं आम्ही नामस्मरण केलं. रखुमाईचा पती असणारा परमात्मा त्याची तुम्ही भक्ती केली, भजन केलं, नामस्मरण केलं. तुकाराम महाराज त्याचा काय परिणाम झाला? झालेला परिणाम तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये व्यक्त करत असताना तेने झाले अवघे काम. आमच्या जीवनातली सगळ्या पद्धतीची कामं संपून गेली. प्रपंचाविषयी असणारा जो भ्रम होता तो भ्रमसुद्धा निरसून गेला. संदेह राहिला नाही, संशय राहिला नाही. ज्याने प्रश्न विचारला त्याला मोठं आश्चर्य वाटलं. तुकाराम महाराज परमात्म्याची भक्ती केली, नामस्मरण केलं, त्याची शरणागती केली आणि झालेला परिणाम सांगत असताना तेने झाले अवघे काम असं जे तुम्ही सांगतात याच्यापेक्षा काही वेगळा चांगला परिणाम झाला नाही का? तुकाराम महाराजांनी 3ऱ्या चरणात परिणाम सांगत असताना परद्रव्य परनारी झाली विषाची परी. इतर असणाऱ्या माता भगिनी आणि इतरांचं असणारं धन ते आम्हाला मात्र आता विषयाच्या समान वाटायला लागलं. त्यागाची भूमिका त्यांच्याबद्दल आमच्या अंतःकरणात निर्माण झाली. त्यांच्याबद्दल कुणाबद्दल? इतर असणाऱ्या माता भगिनी, इतरांचं असणारं धन, या 2 गोष्टींबद्दल इच्छा, अपेक्षा, वासना अंतःकरणामध्ये काहीही राहिली नाही. ज्याने प्रश्न विचारला त्याला पुन्हा आश्चर्य वाटलं. तुकाराम महाराज परमात्म्याची भक्ती केल्यानंतर जर एवढे चांगले परिणाम होत असतील, एवढा चांगला बदल होत असेल, तर त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता तो भेटावा याच्याकरता त्याला काही द्यावं लागतं का? काही घ्यावं लागतं का? काही त्याच्याशी व्यवहार करावा लागतो का? तुकाराम महाराज म्हणाले अजिबात नाही. त्याच्याशी व्यवहारही करावा लागत नाही, त्याला काही घ्यावंही लागत नाही, त्याला द्यावंही लागत नाही. थोडं व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर तडजोडही करावी लागत नाही. तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार परिणाम तेने झाले अवघे काम निवारेला भवभ्रम. विठ्ठल अभंगाच्या थोडंसं तात्विक भूमिकेने जर विचार केला तर अभंगातलं पहिलं चरण हे भक्तीची भूमिका व्यक्त करतं. अभंगातलं 2रं चरण ज्ञानाची भूमिका व्यक्त करतं. अभंगातलं 3रं चरण वैराग्याची भूमिका व्यक्त करतं आणि अभंगातलं 4थं चरण हे कर्माची भूमिका व्यक्त करतं. विठ्ठल विठ्ठल. आणखीन थोडं सोप्या विकल्पात्मक बोलायचं झालं तर अगदी सोप्या भाषेमध्ये पहिल्या चरणामध्ये भक्तीची भूमिका सांगितली. याचं कारण एक असणारा परमात्मा चित्तात धारण केला याचा अर्थ आम्ही त्याची काय केली? भक्ती केली. ज्ञानाची भूमिका 2ऱ्या चरणामध्ये सांगत असताना तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम. हा जो भवभ्रम शब्द आलेला आहे त्यामुळे ज्ञानाची भूमिका आहे. 3ऱ्या चरणामध्ये परद्रव्य परनारी झाली विषाची परी. त्यांच्याबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये त्यागाची भावना निर्माण झाल्यामुळे, विरक्तीची भावना निर्माण झाल्यामुळे 3रं चरण वैराग्याची भूमिका व्यक्त करतं आणि अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये नाही लागत व्यवहार हा व्यवहार शब्द आल्यामुळे हे 4थं चरण कर्माची भूमिका व्यक्त करतं. एकाच वाक्यात बोलायचं झालं, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य जिथे येतात
तिथे कर्म, हे तिघे जण जिथे येतात तिथे भक्तीला ए म्हणायची गरज नाही, पुढे भक्तीने धरिले हाती. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, परमात्म्याच्या प्राप्तीकरता फार काही लागतं अशातला भाग नाही. आपल्याला तुकाराम महाराजांचं याला अनुलक्षून दुसरं प्रमाण द्यायचं झालं तर अत्यंत सोपं प्रमाण आहे. तुकाराम महाराजांचं रोज म्हणणारं आपलं प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन. विठोबाची तुका म्हणे आन. विठोबाची तुका म्हणे आन. विठोबाची तुका म्हणे आन. काही न लगे का भावाची कारण. काही एक नदागे भावाची कारण. तुका म्हणे आन. विठोबाचे तुका म्हणे आन. विठोबाची तुका म्हणे आन. विठोबाची तुका म्हणे आन. काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आन. विठोबाची अंतकरणामध्ये फक्त भाव शुद्ध ठेवा, भावबळे आकडे एरविना. किंवा कितीतरी प्रमाण सांगता येतील, वचन सांगता येतील. भावे गावे गीत शुद्ध करोनिया. तुमचं चित्त निर्मळ करा, स्वच्छ करा, शुद्ध करा. परमात्मा तिथेच आहे, परमात्मा लांब नाहीच आहे. घरामध्ये माता मावल्या दूध तापवतात, तापवलेल्या दुधावर साय येते, साय बाजूला केली की दूध तिथंच आहे. विहिरीमध्ये असणाऱ्या किंवा पाण्याचा डबका असेल, पाण्याच्या ठिकाणी शेवाळ येतं, शेवाळ बाजूला केलं की पाणी कुठे? तसा परमात्मा तिथेच आहे, आपल्याच हृदयामध्ये आहे. संतांनी साठवला सुद्धा, साठविला हरी जिही हृदय. साठविला हरी. साठविला हरी. साठविला हरी. साठविला हरी. हृदया मंदिर. हृदया सरलीदार. गाची संतांनी हृदयामध्ये साठविला हरी जिही हृदय मंदिर. त्याच्याकरता हृदय स्वच्छ शुद्ध निर्मळ करणं गरजेचं आहे ना. तुकाराम महाराजांचं शेवटचं प्रमाण द्यायचं झालं तर तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, एवोनिया गोपाळ राहीत येते. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आपण नेहमी श्रवण करतो, आपण अनुभवतो. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये बाह्यांगापेक्षा अंतरंगाला महत्व आहे ना. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. तुमचं ज्या क्षणाला अंतकरण स्वच्छ होईल, निर्विकार होईल, शुद्ध होईल, त्या क्षणाला परमात्म्याला ये म्हणायची गरज नाही. पण थोडंसं पुढं बोलायचं झालं तर खरंच आपलं अंतकरण शुद्ध आहे का? आपलं चित्त निर्मळ आहे का? आपल्या अंतकरणामध्ये असणारे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार बाहेर गेलेत का? आमचे गुरु प्रातस्मरणीय परमश्रद्धेय गुरुनाम गुरु प्रभाकर दादा महाराज बोधले नेहमी एक वाक्य सांगतात, परमार्थ केल्याची खून. ते काय सांगतात? परमार्थ केल्याची खून एकतरी जावा अवगुण. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर विकारांना महत्व दिलं जाणार नाही, अंतरंगाला महत्व दिलं जाईल ना. शेवटचं तुकोबारांचं प्रमाण सांगतो आणि रामायणातला प्रसंग सांगतो. तुका म्हणे नको वरपांग देवा, घेई माझी सेवा. भावशुद्ध चित्त निर्मळ होणं गरजेचं आहे. चित्ताच्या ठिकाणी, हृदयाच्या ठिकाणी विकार अजिबात नसावे. विकार राहिले की परमात्मा येत नाही. रामायणातला प्रसंग आपल्यासमोर मांडतो. रामायणामध्ये राम रावणाच्या युद्धामध्ये रामचंद्र प्रभूंच्या बाबतीत आणि रावणाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर रावणाचं खूप नुकसान होतं. रावणाचं नुकसान होतं. रावण हा सीतामाईला वश करण्याकरता अनेक प्रयोग करतो, पण ती त्याला मात्र मिळत नाही, वश होत नाही. रावण थकतो आणि मग एक दिवस मंदोदरीकडे येतो आणि मंदोदरीला सांगतो, हे बघ, मी सीता मला मिळावी याच्याकरता सगळे प्रयोग केलेले आहेत, पण ती मात्र मला मिळत नाहीये, मला वश होत नाहीये. आता मात्र तुला जायचं आहे आणि सीता मला मिळेल, मला वश होईल, असं काहीतरी तुला करावं लागेल. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलंय. मंदोदरीने ज्यावेळेस रावणाचा हा निरोप ऐकला
त्यावेळेस मंदोदरीला दुःखही होतं आणि मंदोदरीला आनंद सुद्धा होतो. दुःख कशाचं होतं आणि आनंद कशाचा होतो याचा विचार सांगत असताना नाथ महाराज वर्णन करतात. दुःख या गोष्टीचं होतं, माझ्या नवऱ्याला म्हणजे रावणाला एक नाही दोन नाही किती बायका आहेत, 80,000 बायकांचा मालक आहे. मुख्य असणारी मंदोदरी, मी पतिव्रता असताना सुद्धा, एवढ्या बायकांचा मालक असताना सुद्धा माझा नवरा सीतेची अपेक्षा करतो, याचं दुःख आहे. कामातुराणाम भयम न लज्जा, याचं दुःख आहे. आणि आनंद कशाचा आहे, सुख कशाचं वाटलं तर चला त्या निमित्ताने सीतेसोबत बोलण्याचा काय होईल, आपल्याला योग येईल, सीतेला भेटण्याचा योग येईल. कारण सीता कोण आहे, पतिव्रता आहे. मंदोदरी कोण आहे, पतिव्रता आहे. सीता सुद्धा एक भक्त आहे आणि मंदोदरी सुद्धा एक भक्तच आहे. या माध्यमातून मंदोदरीला आनंद होतो आणि मंदोदरी रावणाचा निरोप घेऊन अशोक वाटिकेमध्ये येते. रामायणामध्ये 2 वाटिका सांगितल्यात. रावणाची अशोक वाटिका आहे आणि रामायणामध्येच राजा जनकाची पुष्प वाटिका आहे. थोडासा पुढचा भाव सांगतो. दोनही वाटिकांमधला विचार करायचा झाला, बारकाईने चिंतन करायचं झालं तर दोनही वाटिकांचा केंद्रबिंदू मात्र सीताच आहे. विठाल विठाल. पण वर्णन करताना फार गोड केलंय. अशोक वाटिका सांगितली, देहनगरीची सांगितली, पुष्प वाटिका विदेही नगरीची सांगितली. अशोक वाटिकेमध्ये वियोग आहे, पुष्प वाटिकेमध्ये संयोग आहे. बरोबर, तुम्ही चांगलं बारकाईने चिंतन करा, मी संपूर्ण विस्तार करत नाही. आणि मग ज्यावेळेस मंदोदरी सीतेकडे येते, दोघींचं स्मित हास्य होतं, नमस्कार केला जातो, क्षेमकुशल विचारल्यानंतर मंदोदरी सीतामाईकडे आल्यानंतर सीतामाईला विचारते, मला तुमच्याशी बोलायचं आहे. सीतामाई म्हणाली, बोला, काय बोलायचं ते बोला. मंदोदरी म्हणाली, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. सीतामाई म्हणाले, नक्की विचारा. मंदोदरी म्हणाली, तुझ्या रामाचं अहोरात्र भजन करते, तुझ्या रामाला अहोरात्र स्मरण करते, त्याचं चिंतन करते, त्या रामाबद्दल विचारायचं. सीता म्हणाली, राम तर माझे आराध्य आहेत, राम माझे प्राण आहेत. तुम्ही रामाबद्दल विचारणार असाल तर मला मोठा आनंदच आहे, विचारा. मंदोदरीने पहिलाच प्रश्न सीतेला विचारला, तुझा राम ज्या रामाचं अहोरात्र भजन करते तो राम व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? आता व्यापक आणि परिच्छिन्न याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. व्यापक म्हणजे सर्वाघटी राम, देहादेही संपूर्ण चराचरामध्ये व्यापून आहे, त्याला व्यापक म्हणा. आणि एका विशिष्ट जागेवरती विशिष्ट ठिकाणी आहे, त्याला परिच्छिन्न म्हणा. राम भजन करते त्याचं, तो परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? सीतेने एकाच वाक्यात वेळ न लावता उत्तर दिलं, माझा राम व्यापक आहे. काय म्हणाली? मंदोदरीला तेच उत्तर हवं होतं. मंदोदरी म्हणाली, तुझ्या अशोक वाटिकेमध्ये इथे राहते, त्या अशोक वाटिकेमध्ये सगळ्या राक्षस आहेत, राक्षसनी आहेत, त्यांच्यात राम आहे का? सीतेने सांगितलं, त्यांच्यात सुद्धा राम आहे. अशोक वाटिकेमध्ये सगळे झाडं आहेत, फुलं आहेत, पक्षी आहेत, त्यांच्यात सुद्धा राम आहे. समुद्राच्या पलीकडे सेतू तयार करून तुला नेण्याकरता वानरं येत आहेत, राम येत आहेत, त्यांच्यात राम आहे का? हो, त्यांच्यात सुद्धा राम आहे. मंदोदरीने विचारलं, या लंकेमध्ये जेवढे राक्षस राहतात त्यांच्यात राम आहे का? त्यांच्यात सुद्धा राम आहे. मंदोदरीने शेवट विचारलं, माझ्यात राम? सीतेने सांगितलं, मंदोदरी तुझ्यात सुद्धा राम आहे. मंदोदरीने सीतेला विचारलं, सीते तुझ्यात राम आहे का? सीतेने सांगितलं, माझ्यात सुद्धा राम आहे. नीट ऐका. आणि मग मात्र सगळ्या प्रश्नांची उत्तर अपेक्षित मिळाल्यानंतर मंदोदरी शेवटचा प्रश्न विचारते, सीते राम सगळीकडे आहे, तर माझा एवढाच प्रश्न आहे, रावणात राम आहे का? फक्त लक्षपूर्वक ऐका. राम जो आहे तो रावणात आहे का? सीतेने कुठलाही विचार न करता उत्तर दिलं, रावणामध्ये सुद्धा राम आहे. मंदोदरीला हेच उत्तर अपेक्षित होतं. मग मंदोदरी पुढे बोलते, मग जर सगळीकडे राम आहे, माझ्यासह तुझ्यासह सगळ्या चराचरामध्ये राम आहे, रावणात सुद्धा राम आहे, तर तू रावणातल्या रामाला का वश होत नाही? प्रश्न काय विचारला? रावणातल्या रामाला का वश होत नाही? सीतामाईने दिलेलं उत्तर गोडे आणि ते माझ्या विषयाच्या संदर्भाने आहे. सीतामाई म्हणाली, राम सगळीकडे आहे, चराचरामध्ये राम व्यापलेला आहे, राम रावणामध्ये सुद्धा आहे, पण मी त्याला का वश होत नाही? त्याचं एकाच वाक्यात उत्तर आहे, रावणातल्या रामाला वश होत नाही याचं कारण त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या चित्तामध्ये काम आहे, म्हणून मी त्याला वश होत नाही. विठ्ठल विठ्ठल. का म्हणे चित्त परमतत्वाच्या प्राप्ती करता, देवाच्या प्राप्ती करता चित्त निर्मळच होणं गरजेचं आहे. मग देवाला अशा वेळेस ये म्हणायची गरज नाही, तो आपोआप येतो. आपल्याला कितीतरी अशी उदाहरणं भागवतातली, रामायणातली आपल्यासमोर जर मांडली आपल्या लक्षात येईल. शबरी करता राम स्वतः होऊन गेले की नाही? गजेंद्र करता राम स्वतः होऊन गेले, पितामह भीष्माचार्यांकरता राम स्वतः होऊन गेले, विदुर काकांकरता राम स्वतः होऊन गेले, ध्रुव बाळाकरता राम स्वतः होऊन गेले. परमात्मा प्रल्हादाकरता परमात्मा स्वतः होऊनच गेले ना. एक वाक्य आमचे गुरुजी नेहमी सांगतात,
माणूस आतून बदलला की देवाला जावं लागतं आणि माणूस बाहेरून बदलला की देवाकडे जावं लागतं. एवढाच फरक आहे. विठाल विठाल का म्हणे चित्त करावे निर्मळ. आणि म्हणून परमतत्वाच्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता अंतकरणामध्ये भाव शुद्ध लागतो. तुकाराम महाराजांकडे काही जण आले आणि तुकाराम महाराजांना म्हणाले, महाराज आम्हाला देवाच्या प्राप्तीची आवश्यकता वाटते. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही एकच ठरवलंय, अवतारच आमचा त्याच्याकरता झालाय ना. आम्ही सतत जगताकडे पाहिल्यानंतर हेच सांगतो, तुम्ही भक्ती करा, तुम्ही भजन करा, तुम्ही नामस्मरण करा. अत्यंत सोपं साधन सांगितलं. ज्यांनी प्रश्न विचारला ते म्हणाले, तुकाराम महाराज कलियुगाच्या काळामध्ये आम्हाला योग नावाचा मार्ग आहे, कर्म नावाचा मार्ग आहे, ज्ञान नावाचा मार्ग आहे आणि भक्तिपंथ सुद्धा मार्ग आहे. असे अनेक मार्ग आहे, अनेक वाटा असताना सुद्धा तुम्ही मात्र भक्ती करा, भजन करा, नामस्मरण करा, यालाच का महत्त्व दिलं. जास्त लांबवण्यापेक्षा तुकाराम महाराज म्हणाले, एकच प्रमाण सांगतो, बाकीच्या रस्त्यांना, बाकीच्या मार्गांना क्षयरोग झाला, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. बाकीच्या मार्गांना तुम्ही जाऊच नका. संतांनी आम्हाला जो मार्ग दाखवलाय त्याच मार्गाने चला. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत दे, दयानिधी संत ते, आ दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, हे दयानिधी संत ते. मार्ग दावून गेले निळोबा महाराज आम्हाला सांगतात, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. पुढचं चरण फार महत्वाचं आहे. येण्याची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोटे काही. येण्याची पंथे, आमचे गुरु 5 प्रकारचे पंथ सांगतात. एक कुपंथ, विपंथ, सूक्ष्म पंथ, क्लिष्ट पंथ आणि सुपंथ. परत एकदा सांगू, कुपंथ, विपंथ, क्लिष्ट पंथ, सूक्ष्म पंथ आणि सुपंथ. नरकाकडे घेऊन जाणारा जो मार्ग आहे त्याला कुपंथ म्हणा. संसार प्रपंचामध्ये गुंतून ठेवणारा मार्ग आहे याला विपंथ म्हणा. बरोबर आहे का? ज्ञानाधिक जे मार्ग सांगितले त्याला सूक्ष्म पंथ म्हणा. योगाधिक जे मार्ग सांगितले त्याला क्लिष्ट पंथ म्हणा ना. ज्ञानोबा हरिपाठात सांगतात, योगयाग विधी येणे नव्हे. योगाधिक जे मार्ग ते क्लिष्ट पंथ म्हणा आणि नामस्मरणाचा मार्ग, भक्तीचा मार्ग त्याला सुपंथ म्हणा. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, बाकीच्या साधनांच्या द्वारा परमात्मा भेटेल न भेटेल सांगता येत नाही, पण भक्तीच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून परमात्मा नक्की भेटेल. निस्ता भेटणार नाही तर एक अत्यंत महत्वाचं प्रमाण तुकाराम महाराज आपण रोज हरिपाठ म्हणतो त्याच्यामध्ये देतात. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया गाद निवारावे, आलिया गाद निवारावे. पडिये देव बाबू पुरवी वासना, पडिये देव बाबू पुरवी वासना. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया अघात, परमात्मा भेटतो आणि भेटलेला परमात्मा मागे पुढे उभा किंवा घात अघात निवारी असा असणारा तो परमात्मा भेटतो. म्हणून त्याच्याकरता भक्ती करा. बरं, भक्ती करणं काही अवघड सांगितलं का? अजिबात नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. अत्यंत सोपं साधन आहे. बसल्या बसल्या काम करता करता म्हणायचंय, कामामध्ये काम, काय म्हणा राम राम, हे जाईल भव श्याम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये
राम, काही म्हणा राम राम. ज्या कामात असाल, ज्या स्थितीमध्ये असाल, त्या ठिकाणी काय म्हणायचंय? राम राम म्हणायचंय. फार सोपं सांगितलं आम्हाला संतांनी, फार सोपं सांगितलं. पण आपण म्हणत, तुकाराम महाराज म्हणायचे ना, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सदा सतत तुम्ही नामस्मरण करा, तेने सदा चित्ता समाधान. उगा माणसांना जर सहज सहज विचारलं ना, कसं चाललंय, माणसं सहज सहज पटकन उत्तर देतात, ठेविले अनंते तैसेची. पण पुढचं महत्वाचं आहे, चित्ती असू द्यावे, चित्तात किती जणांच्या समाधान आहे, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज आग्रहपूर्वक सांगतात, भक्ती करा, भजन करा. सोपं साधन आहे. परमात्मा भेटतो, भेटलेला परमात्मा संकटात मागे पुढे उभा राहतो. तयाच्या चिंतने निरसेल संकट. नाही एवढ्या लक्षात आलं, आणखीन भक्तीचं श्रेष्ठत्व सांगायचं झालं तर एक प्रसंग फार गमतीचा आहे. आपण सगळ्यांनी श्रवण केलं तरी पण विषयाच्या अनुषंगाने म्हणून सांगतो, भक्ती कशी श्रेष्ठ आहे. ज्ञान कर्म योगाबद्दल याच्यापेक्षा सुद्धा सांगायचं झालं तर एकदा कबीरदास महाराज आणि गहिनीनाथ महाराज दोघं जण भेटतात. कबीर भक्त आहेत आणि गहिनीनाथ महाराज योगी आहेत. योगी असणारे गहिनीनाथ महाराज, योगाबद्दल त्यांना अहंकार आहे, पण कबीर असणारे भक्त आहेत, देवाचे भजन करणारे आहेत, अहंकार अजिबात नाही ना. असो ऐसा कोठे आठवची नाही. या स्थितीमध्ये सतत देवाचं भजन करणारे कबीरदास महाराज, दोघांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर गहिनीनाथ महाराजांना आपल्या योग सामर्थ्याबद्दल थोडा आविर्भाव होता, अहंकार होता. गहिनीनाथ महाराज म्हणाले, काहू कबीर, तुम्ही भक्त आहात आणि मी योगी आहेत, मला एवढंच विचारायचं आहे, तुम्ही भक्त श्रेष्ठ का मी योगी श्रेष्ठ? कबीरदास महाराज म्हणाले, वेळ घालवण्यापेक्षा आणि चर्चा करण्यापेक्षा मी पटकन लगेच सांगतो, तुम्ही योगी आहात, तुम्ही श्रेष्ठ, मी तुमच्या पुढे लहान आहे, मी कनिष्ठ, मी माघार घेतो. पण गहिनीनाथ महाराज मात्र ऐकायला तयार नाही. कारण काय असतो, माणसाला अहंकार गपचूप बसून देत नाही. अहंकार माणसाचा गप बसत नाही. सांगितलं तुम्ही श्रेष्ठ आहात. गहिनीनाथ महाराज म्हणाले, असं नाही, मला तोंडी प्रमाणपत्र नकोय, काहीतरी लेखी सांगा, पुराव्यानिशी सांगा, तुम्ही भक्त श्रेष्ठ का मी योगी श्रेष्ठ? कबीरदास महाराज म्हणाले, मी खरंच सांगतोय, प्रामाणिकपणे सांगतो, वेळ घालविण्यापेक्षा तुम्ही योगी आहात, तुम्ही श्रेष्ठ, मी माझी माघार आहे. तरी पण योगी असणारे गहिनीनाथ महाराज ऐकायला तयार नाही. गहिनीनाथ महाराज म्हणले, अजिबात नाही, दोघांची परीक्षा घ्यायची, कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ इथेच ठरवूया. कबीरदास महाराज म्हणाले, परीक्षेचे निकष तुम्हीच ठरवा, माझी तयारी आहे. गहिनीनाथ महाराज म्हणाले, आपण दोघं समुद्राच्या काठावर उभे आहोत, काही नाही, एकाने अगोदर जायचं, अदृश्य व्हायचं, दुसऱ्याने त्याला शोधायचं, मग दुसऱ्याने जायचं, पहिल्याने परत त्याला शोधायचं. कबीरदास महाराज म्हणाले, काहीच अडचण नाही. योगी असणारे गहिनीनाथ महाराज म्हणाले, मी अगोदर जाणार, तुम्ही मला शोधा. कबीरदास महाराज म्हणाले, काहीच अडचण नाही. विनयाने सांगितलं, जा. गहिनीनाथ महाराज समुद्रात जातात, अदृश्य होतात. मागून कबीरदास महाराज समुद्रामध्ये प्रवेश करतात. समुद्रामध्ये मध्ये गेल्यानंतर गहिनीनाथ महाराज योग सामर्थ्यावरती एक विशिष्ट मासा झाले होते. काय झाले होते? मासा. कबीरदास महाराजांनी अतिशय बारकाईने निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, हा जो विशिष्ट मासा फिरतोय ना पाण्यात, हा मासा दुसरा तिसरा कोण नाही, हा कोण आहे? गहिनीनाथ आहे. म्हणून त्या माशाला स्पर्श केला आणि सांगितलं, तुम्ही कोण आहात? गहिनीनाथ आहात, तुम्ही आता काय व्हा, बाहेर या. गहिनीनाथ महाराज बाहेर आले, प्रगट झाले आणि सांगितलं, आता मात्र तुमची वेळ आहे. कबीरदास महाराज पाण्यात जातात. पाण्यात गेल्यानंतर बराच वेळ होतो. गहिनीनाथ महाराज पाठीमागून येतात. सगळा समुद्र शोधण्याचा प्रयत्न होतो. तास गेला, 2 तास गेला, 4 तास गेला, दिवस गेला, पण कबीरदास महाराज मात्र सापडायला तयार नाही. शेवटी गहिनीनाथ महाराज काठावर येतात आणि हात जोडून विनयाने बोलतात, कबीरदास महाराज, ज्या ठिकाणी असाल, ज्या स्थितीमध्ये असाल, त्याच क्षणाला तुम्ही प्रगट व्हा. मी हारलेलो आहे, तुम्ही भक्त आहात, तुम्ही देवाचे अनन्य उपासक आहात, तुम्ही मात्र श्रेष्ठ आहात. माझी विनंती आहे, तुम्ही प्रगट व्हा, मी मात्र माझी हार मानलेली आहे. असं म्हटल्यानंतर कबीरदास महाराज होते, ते आडेवेडे घेणारे नव्हते. नाही नाही, एवढी चाल होऊ दे असं नाही म्हटले. नाही नाही, थोडं 10-5 मिनिटं घेतो असं नाही म्हटले. लगेच प्रगट झाले आणि प्रगट झाल्याबरोबर आता तिथला दोघांचा जो संवाद आहे तो फार गोड आहे. कबीरदास महाराजांना गहिनीनाथ महाराज प्रश्न विचारतात, काहो कबीर, आपल्या दोघांचं ठरलं, एकाने अदृश्य व्हायचं, दुसऱ्याने शोधायचं. अगोदर मी गेलो, पाण्यात मासा झालो, तुम्ही मला शोधलं, मी बाहेर आलो. तुमची वेळ आली, तुमची वेळ आल्यानंतर तुम्ही पाण्यात गेला, मी तुम्हाला दिवसभर शोधलं, तुम्ही मला सापडले नाही. पाण्यात नेमकं कोण झाले? प्रश्न किती गोड आहे. पाण्यात तुम्ही नेमकं कोण झाले? कबीरदास महाराजांना विचारलं, नेमकं मासा झाले, साप झाले, काय झाले? पाण्यामध्ये जलचर प्राणी असतात, पाण्यामध्ये तुम्ही नेमकं कोण झाले? कबीरदास महाराजांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, मी पाण्यामध्ये पाणीच झालो. काय म्हणाले? पाण्यामध्ये पाणीच झालो. मला पुढचं वाक्य आपल्या समोर ठेवायचं आहे. पाण्यामध्ये मासा होणं हे योगाचं सामर्थ्य आहे,
पण पाण्यामध्ये पाणीच होणं हे भक्तीचं सामर्थ्य आहे, म्हणून भक्ती श्रेष्ठ आहे. विठाल आणि म्हणून महाराज आग्रहपूर्वक म्हणतात तुम्ही भक्ती करा, भजन करा. मग काही जणांना थोडा प्रश्न पडला, महाराज भक्ती करायला लावतात, बरं निस्ती तुम्ही करायला लावतात इथपर्यंत नाही, आम्हाला करायला लावतात, तुम्ही करतात का? तुकाराम महाराजांनी सांगितलं, हरिभजनी हे ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा, किंवा संसाराच्या नावे घालवणिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. अगोदर आम्ही भजन केलं आणि मग तुम्हाला सांगितलं, ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा. याचं हितच त्याच्यात आहे ना. संत महात्मे जगाताच्या हिताच्या संदर्भानेच विचरण करतात की नाही. शोधोनिया आले संत हिताहित जगाचे. मग महाराज तुम्ही भजन केलं, आम्हालाही भजनाचा भक्तीचा आग्रह करतात. आमचा पुढचा महत्वाचा प्रश्न असेल, भक्ती करा, भक्ती करा. भक्ती या शब्दाची व्याख्या सांगा, भक्ती तत्वाचा अर्थ सांगा. एकदा अर्थ कळाला की आम्हाला भक्ती करायला सोपं जाईल. बरोबर आहे की नाही. विठाल विठाल. मग तुकाराम महाराजांनी त्यांना थांबवलं आणि थांबवल्यानंतर सांगितलं, तुमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे आणि भागवत आहे. या 3 ग्रंथांच्या माध्यमातून मी तुम्हाला भक्तीची व्याख्या आपल्या समोर ठेवतो. हे 3 ग्रंथ ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत वारकरी संप्रदायाची काय आहे, प्रस्थानत्रयी आहे. हे 3 ग्रंथ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असलेलं आवश्यकच आहे. आमचे गुरुजी फार गमतीने सांगतात, प्रातस्मरणीय डॉक्टर जयवंत महाराज बोधले, हे 3 ग्रंथ ज्याच्या घरात आहे त्यालाच घर म्हणावं. आमचे गुरुजी पुढे सांगतात, नुसतं घरात ग्रंथ असून चालत नाही, असणारे ग्रंथ वाचणं सुद्धा फार महत्वाचं आहे. ऐकणे आम्हाला जणाबाईने सांगितलं, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. विठाल विठाल. तुकाराम महाराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भक्तीची व्याख्या सांगतात, फार गोड व्याख्या सांगतात. एरे बेती जिनाचं वती, हे पहिली न सरती, पै माझी ये सहज स्थिती भक्ती नाम. सहज स्थिती म्हणा, स्वरूप स्थिती म्हणा, त्याला काय म्हणा, भक्ती म्हणा. आणखीन थोडं पुढं सोपं करून बोलायचं झालं तर जिथे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य आहे त्याला काय म्हणा, भक्ती म्हणा. ज्ञानोबरांची व्याख्या थोडी जड आहे. एरे बेती जिनाचं वती, हे पहिली न सरती, पै माझी ये सहज स्थिती म्हणा, स्वरूप स्थिती म्हणा, भक्ती नाम ती तत्व. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, म्हणजे याचा अर्थ भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात. त्याचा अनुवाद ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या समोर ठेवतात. जिथे अर्जुना स्वरूप स्थिती आहे, जिथे सहज स्थिती आहे, किंवा जिथे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य आहे त्याला भक्ती म्हण. समजा ही व्याख्या जड वाटायला लागली ज्ञानोबरांनी केली तर घरामध्ये असणारा नाथ महाराजांचा भागवत नावाचा ग्रंथ उघडा. भागवतामध्ये नाथ महाराजांनी फार गोड भक्तीची व्याख्या केली. काय म्हणतात नाथ महाराज, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती नामती तत्वता. अखंड माझी कथा जिथे चालू आहे, अखंड माझी वार्ता जिथे चालू आहे, जिथे अखंड माझंच ध्यान चालू आहे, चिंतन चालू आहे, नामस्मरण चालू आहे, उद्धवा त्याला भक्ती म्हणा. विठाल विठाल. नाथ महाराज भागवताच्या माध्यमातून संवाद करतात. याचा अर्थ कृष्ण परमात्मा उद्धवाशी बोलतात, उद्धवा अखंड माझं कथा, अखंड माझी कीर्तनं, अखंड माझं ध्यान, अखंड माझं चिंतन स्मरण जिथे चालू आहे त्याला भक्ती म्हणा. म्हणून नाथ महाराजांच्या भागवताला कधी कधी उद्धव गीता म्हणून म्हटलं जातं. बरं का, उद्धव गीता म्हटलं जातं. समजा ही सुद्धा व्याख्या ऐकायला जड वाटली, मग मात्र तुकाराम महाराज त्यांना विचारतात, जड वाटली ना, आणखीन सोपी व्याख्या तुकाराम महाराज आपल्या समोर ठेवतात. तुकाराम महाराजांचा गाथा उघडा आणि गाथ्यामध्ये मग मात्र तुकाराम महाराज म्हणतात, हिची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया. संसाराचे संकल्पावे माया, संसाराचे संकल्पावे माया, संसाराचे संकल्पावे माया. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. अत्यंत सोपी व्याख्या सांगतात. प्रपंचावरचं संसारातलं प्रेम काढा आणि काढलेलं प्रेम कुठे लावा,
देवाकडे लावा. संकल्पा विमाया संसाराची अत्यंत सोपी व्याख्या सांगितली. खरं म्हणजे थोडंसं संकोच करून बोलायचं झालं तर समाजाला संतांनी संसार सोडायला लावला नाही, संसाराची आसक्ती सोडायला लावली. बरोबर आहे की नाही? कोणत्याही संतांनी असं सांगितलं नाही आसोणी संसारी, उलट जिव्हा वेगू करी. ज्ञानोबा तेच शेवटच्या अभंगात सांगतात, रिकामा अर्ध घडी किंवा सुखे करावा संसार. प्रपंच सोडायला लावला नाही हो, उलट उत्तम प्रपंच कसा करावा असं प्रत्येक संतांनी आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला आहे. ज्ञानोबा, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई यांचा अपवाद जर डोळ्यासमोर ठेवला, बाजूला केला, तर प्रत्येक संतांनी प्रपंच प्रतिकूलतेतही कसा करावा आणि अनुकूल स्थितीमध्ये कसा करावा याचा उत्तम आदर्श ठेवलाय. श्रीमंत संत एकनाथ महाराजांच्या प्रपंचाकडे पाहिलं तर अनुकूल स्थिती आहे, प्रतिकूल काहीच नाही. अशाही स्थितीमध्ये देवाचं भजन करता येतं. भजन करता येतं असं नाही, परमात्मा 36 वर्ष सेवा करतो असाही प्रपंच आहे. गोरोबा काकांसारखा, तुकोबारांसारखा, नामदेव महाराजांसारखा प्रतिकूल स्थितीमध्ये सुद्धा प्रपंच करता येतो ना. म्हणून तर आमचे गुरुजी नेहमी सांगतात, ज्याचा प्रपंच उत्तम त्याचा परमार्थ सुद्धा उत्तम. ज्याचा प्रपंच, आता मी पुढचं बोलत नाही, विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून अत्यंत सोपी व्याख्या सांगतात, हेची थोर भक्ती संकल्पावी माया संसाराची. भक्ती कशाला म्हणायचं इथपर्यंत आलो. आता महाराज आम्हाला भक्तीमध्ये असणारी एकसंधपणा, भक्तीमध्ये असणारा एकरूपता ती सांगा. नारदांचं भक्तिसूत्र उघडलं, 84 सूत्रांचा विचार येतो, त्यातली 2च वेळेच्या अभावाने आपल्यासमोर मांडतो. पहिलं सूत्र सांगितलं, भक्तीचं अंग सांगितलं, अविच्छिन्न तन्मयता, आणि दुसरं सांगितलं अनन्य ममता. अविच्छिन्न तन्मयता म्हणजे काय? आपण जे खातो, पितो, बसतो, उठतो, राहतो, चालतो, फिरतो ते सगळं परमात्म्याच्या ठिकाणी अर्पण करणं, याला म्हणा अविच्छिन्न तन्मयता. बरोबर आहे का नाही? जे काही आपण करतो ते देवाला अर्पण करणं, देवाला सर्वस्वाने अर्पण करणं, याला काय म्हणा? अविच्छिन्न तन्मयता. याच्याकरता नारदांनी फार गोड उदाहरण दिलं. तदर्पिता किलाचारिता तदविस्मरणे परम व्याकुलता व्यथा व्रजगोपिकानाम. वृंदावनातल्या गोपिकांचा विचार मांडताना अत्यंत गोड प्रसंग आहे. भगवान कृष्ण परमात्म्याच्या जीवनचरित्रातला भागवतामध्ये आलेला प्रसंग आहे. कृष्ण परमात्मा एकदा झोपतात. अर्ध्या रात्री बरोबर राधे राधे म्हणून मोठ्याने ओरडतात. ऐका बरं, राधे राधे म्हणून मोठ्याने ओरडल्यानंतर शेजारी रुक्मिणी माता असतात. रुक्मिणी माता जाग्या होत्यात आणि देवाला हलवतात. कोण ही राधा? काय तिचा अधिकार? आणि मी शेजारी असताना तिचं नाव घेतात, अर्ध्या रात्री नाव घेतात. देवा पटतं का तुम्हाला? देवा शोभतं काय तुम्हाला? राधेचं नाव घेता. कोण ही राधा? काय तिचा अधिकार? कुठलं गाव आहे तिचं? देवाने सांगितलं, ही राधा कोण आहे, तिचा अधिकार काय आहे, अर्ध्याच रात्री का नाव घेतलं, हे सगळं उठल्यावर सांगतो. तरी सुद्धा रुक्मिणी माता ऐकायला तयार नाही. आत्ताच सांगावं लागेल. देवाने कसं तरी अर्ध्या रात्री रुक्मिणी मातेला समजावलं. देव निवांत झोपले, रुक्मिणी मातेला झोप नाही. आणि मग मात्र कधी सकाळ होते, दिवस उगवतोय असं झालं. रुक्मिणी माता उठल्या, उठा, दिवस उगवलेला आहे. कोण ही राधा? काय तिचा अधिकार? कुठली आहे? अर्ध्याच रात्री का नाव घेतलं? पहिलं सांगा, बाकीचं काम काहीच करणार. आणि मग मात्र देवाला जरा रागच आला. रुक्मिणीने रात्री मला फार त्रास दिला म्हणून देवाने रुक्मिणीच्या हाताला धरलं. ऐका, हाताला धरल्यानंतर यमुनेच्या तीरावर ओढत ओढतच आणलं. यमुनेला महापूर आलेला होता. महापूर आल्यानंतर एका काठावर रुक्मिणी मातेला उभं केलं आणि रुक्मिणी मातेला हातात धरलेला असताना राधा लांब भजन करताना दिसली. राधा भजन करत होती. कुणाचं? श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, सतत भजन करणारी राधा देवाला दिसली. आणि मग रुक्मिणी मातेचा हात तसाच हातात आहे. इकडे लगेच राधेला आवाज दिला, राधे. आवाज दिल्याबरोबर राधा भजन करणारी जी राधा होती, स्वतःच्या भजनामध्ये मग्न असणारी राधा होती, तिनं माघारी पाहिलं. राधा भजन करायचं सोडते आणि देवाच्या दिशेने धावते. ऐका, राधा भजन करता करता आली. देवाने सुद्धा रुक्मिणी मातेचा हात झटकला आणि रुक्मिणी मातेच्या समोरच राधेला देवाने कडकडून मिठी मारली. रुक्मिणी माता लालबुंद झाल्या. देवा, मी विचारते, राधेचं नाव रात्री का घेतलं आणि इथे आल्यावर माझ्याच समोर तुम्ही मिठी मार? मी विचारते, नाव का घेता? माझ्या समोर मिठी मारता. पटतं का तुम्हाला देवा? आता मात्र माझा तुमच्यावर विश्वास राहिला नाही. मग देवाने सांगितलं, रात्री का नाव घेतलं, का मिठी मारली, का सगळं हे केलं, हे तुला सांगतो. दोघींची परीक्षा घेतो. परीक्षेमध्ये जी उत्तीर्ण होईल आपोआप उत्तर मिळून जाईल. रुक्मिणी मातेने सांगितलं, काही हरकत नाही. आता देवच चतुरातो शिरोमणी. यमुना मातेला महापूर आलेला होता. या कडेवरून त्या कडेवर देवाने बरोबर यमुनेच्या पात्रावर एक दोरी निर्माण केली. दोरी शेजारच्या गळवणीकडून एक हंडा घेतला, पाण्याने भरला. रुक्मिणीनं मातेला सांगितलं, भरलेला हंडा डोक्यावर घ्यायचा, या कडेवरून त्या कडेवर आणि त्या कडेवरून ह्या कडेवर चालत जायचं आणि चालतच यायचं.
रुक्मिणी माता म्हणाली हरकत नाही. हंडा पाण्याने भरून घेतला, डोक्यावर ठेवला देवाने. दोरीवरून चालत 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 अर्ध्या पात्रापर्यंत गेल्या. कोण? रुक्मिणी माता. यमुनेचं निळशार पाणी पाहिलं. महापूर आलेला होता. डोक्यावरती हंडा आहे. मांड्या थरथर कापायला लागल्या, डोळे मोठे मोठे व्हायला लागले. आणि मग यमुना मातेचं पाणी बघून रुक्मिणी मातेला भीती वाटायला लागली. तोल गेला आणि खाली पडल्या. आणि खाली पडल्याबरोबर देवाने विचार केला काढावं लागेल. देवाने हंड्यासह रुक्मिणी मातेला बरोबर वर काढलं. रुक्मिणी मातेने सांगितलं देवा हीच परीक्षा राधेची घ्या बरं. राधेची परीक्षा घ्या म्हटलं की देवाने सांगितलं परीक्षा तिची घेणारच आहे. चांगल्या मार्काने ती कशी पास होते हे मला तुला दाखवायचं आहे. आणि मग मात्र तिच्याकरता सुद्धा तोच नियम ठेवला. राधे तुझ्याकरता सुद्धा हाच नियम आहे. आणि मग देवाने पाण्याने भरून हंडा घेतला. हंडा राधेच्या डोक्यावर ठेवला आणि सांगितलं ह्या कडेवरून त्या कडेवर चालत जायचं, चालत यायचं. बरोबर राधा निघाली. चालत चालत पलीकडे गेली आणि पलीकडून पुन्हा इकडे लवकर आली. लवकर आल्याबरोबर रुक्मिणी मातेने शांत राहावं ना, आपली हार मान्य करावी की नाही. माझा पराजय झाला, मला चालता आलं नाही, तरी सुद्धा रुक्मिणी माता शांत बसत नाही. रुक्मिणी माता राधेला विचारती राधे गेली कशी, आली कशी? अगं दोरीवरून चालायचं आहे, दोरीवरून यायचं आहे, पाणी वाहत आहे, यमुनेला महापूर आलेला आहे, माणसांना रस्त्याने चालता येत नाही, तू दोरीवरून चालत गेलीस, दोरीवरून चालत आली. बरं निस्ती चालत नाही गेली, हंडा सुद्धा तुझ्या डोक्यावरती आहे, कशी चालत गेली? राधेने दिलेले उत्तर गोडे. माझा मुद्दा फार महत्वाचा आहे. राधा म्हणाली डोक्यावर घेतलेला जो हंडा आहे तो हंडा मी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे अजिबात घेऊन गेली नाही. मग भगवान कृष्ण परमात्म्याने भरून दिलेला हंडाच मला इकडून तिकडे घेऊन गेला आणि तिकडून इकडे घेऊन आला. याला म्हणा अविच्छिन्न तन्मयता. विठ्ठल 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 विठ्ठल